असं वाटतं की जनतेच्या दरबारामध्ये देखील, जनतेच्या न्यायालयामध्ये देखील जनतेनं, महाराष्ट्रातल्या मतदारांनी आणि जनतेनं हे शिक्कामोर्तब केलं की शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली चालते आणि त्याच शिवसेनेला आमचा पाठिंबा आहे, हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि मतदारांनी सिद्ध केलं आहे। तरी काही लोकांच्या ते पचनी पडत नाही। काही लोकांची परिस्थिती आपण शाळेमध्ये शिकलोय, तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं देखील यांच्या हातात राहिलेलं नाही, कारण हे सगळं आता काँग्रेसच्या तालावर नसतात आणि काँग्रेसमय ही युबिटी झालेली आहे, हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल तेव्हा मी शिवसेना बंद करीन, अशा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसण्याचा काही लोकांनी निर्णय घेतला, ही खऱ्या अर्थानं गद्दारी आहे। त्याच्यामुळं माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केलेला होता, जो निर्णय घेतलेला होता, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या पचनी पडला, मतदारांच्या पचनी पडला। म्हणून आमचे शिवसेनेचे 80 पैकी 60 उमेदवार हे निवडून आलेत, याची देखील काही लोकांनी नोंद घेतली पाहिजे। आनंदाचा शिधा